सर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आपली ओळख? मी बाळासाहेब कुरळे, प्रभात रोड वसई ब्रांच या ठिकाणी कार्यरत आहे. आज जवळजवळ मला या संस्थेमध्ये 10 वर्ष झालं कार्यरत आहे. आज शून्यातून उभी राहिली ही संस्था आज जवळजवळ 46 ब्रँच झालेली आहेत. आज माल दुसऱ्या वर्षी कसल्या परिस्थितीत पोचलाच पाहिजे ही आमच्या प्रभात रोडची खासियत आहे. आज निलेश सर आणि ज्योती मॅडम यांचा आम्हाला अभिमान आहे की आज या सर्व ग्रुपला एकत्रित केलेलं आहे. आज बघा ही संस्था पालघर, मुंबई, ठाणे, तुमचं रायगड, पुणा, प्लस सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर एवढे नव्हे तर बारामती, इंदापूर या ठिकाणी देखील पोचलेले म्हणजे आणि इथून पुढची वाटचाल देखील अहिल्यानगर असेल, पुढे आपलं कर्नाटक आहे, इकडे नाशिक आहे, ह्या ठिकाणी सुद्धा आपली ही संस्था चालू करण्याचे ध्येय आमच्यासोबत बोलणं केलेलं आहे. आणि एक चांगल्या पद्धतीनं एक शिस्तबद्धीनं हा कार्यक्रम झालेला आहे. आज या कार्यक्रमात बघितलं तर अशी कोणतीच एक ट्रान्सपोर्ट कोणताच नसेल की अशा टाईपच्या लोकांना या ठिकाणी बोलवून त्यांचा मान सन्मान करते. पण आज या ठिकाणी बघितलं तर सोडून गेलेल्या व्यक्तीचा पण या ठिकाणी आज मान सन्मान झाला. म्हणजे जे रिटायर झालेली व्यक्ती आमचे सावंतसाहेब आहेत, आज यांचा देखील या ठिकाणी सन्मान झाला. म्हणजे खूप आम्हाला पण अनुभव वाटतो की सोडून गेलेल्या व्यक्तीला म्हणजे काम रिटायर झालेल्या व्यक्तीचा पण या ठिकाणी येऊन सन्मान केला. अशी कुठलीच ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये असं कोणत्या ठिकाणी होत नाही, फक्त ओनली होऊन आमच्या प्रभात रोडमध्ये झालेले. आणि ह्या गोष्टी आपला अभिमान आहे आणि कायमस्वरूपी प्रभात रोड हा नाव अमर राहील. आणि जोपर्यंत चंद्रसूर्य तारा आहे नावाचंच प्रभात म्हणजे सूर्याचं उदय हा आमच्या नावातच आहे. त्यामुळे आमचं ट्रान्सपोर्टचं नाव बडं उंच्या शिखरावर जाईल. खरोखर आम्हाला अभिमान आहे. धन्यवाद. ओके सर. सुरू झाली. त्यानंतर 2010 पर्यंत त्यांनी 7 शाखा आपल्या या भागात सुरू केल्या. लोणावळा, तळेगाव, चाकण, राजगुरुनगर, मनसर, नारायणगाव आणि रांजणगाव. त्यानंतर ह्या शाखा व्यवस्थितरित्या रन झाल्या, तिथला स्टाफ व्यवस्थित झाला आणि त्यानंतर परत 2016 साली वाशीला एक शाखा सुरू केली. त्यानंतर 2017ला जवळजवळ 9 शाखा त्यांनी सुरू केल्या की ज्या मुंबईच्या बाहेर होत्या, काही भोसरी, पुणे आणि कोकणामध्ये खोपोली, कर्जत आणि रसाई. 2018ला निगडीमध्ये शाखा सुरू केली. 2020ला 2 शाखा दापोडी आणि चिंचवड या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. 2022ला पुन्हा 8 शाखा सुरू केल्या. चिंचबंदर, लोहारचाळ, ऑपेरा हाऊस, गोरेगाव, पनवेल, फुरसुंगी ते शिरवळ. त्यानंतर पुन्हा 2023ला 2 शाखा रबाळे आणि अंबरनाथ या ठिकाणी त्यांनी सुरू केल्या. 2024 म्हणजे कुठल्या वर्षी जर स्वस्त बसलेले नाही, सतत काही ना काही करणं, आपला व्यवसाय वाढवण्याबरोबर इतर लोकांना सुद्धा या व्यवसायात सहभागी करून घेणं, त्यांच्या कुटुंबाचं पालन पोषण करणं. म्हणजे आपण आपलं कुटुंब तर ग्रोथ करत आहे, पण त्याबरोबर बाकीच्या सगळ्यांचाही विकास झाला पाहिजे त्यांची भावना होती. 2024ला 8 शाखा मुलुंड, कळंबोली, सासवड, कराड, सांगली आणि कोल्हापूर. 2025 म्हणजे आज अखेर परत 3 शाखा लॅमेंटन रोड, पालघर आणि पाचवड साताऱ्यामधल्या. आणि 2026लाही सर स्वस्त बसलेले नाहीत आणि त्यांनी आपल्या व्यवसायाचा भंडार जिजुरी या ठिकाणी उघडलेला आहे. 22 आणि 46 शाखा म्हणजे त्यांचे गड किल्ले आपण महाराजांचे नंतर येणारे व्याख्याते माननीय नामदेवराव सर जाधव हे इतिहासाचे संशोधक, अभ्यासक आणि व्याख्याते आहेत. अशा या 46 शाखांचा विस्तार करणं सोपं काम नाही. हा व्यवसाय रस्त्यावरचा आहे आणि धोकादायक व्यवसाय आहे, असुरक्षित असा व्यवसाय आहे. आणि आपण जो माल ट्रान्सपोर्ट करतो त्याच्या किमती खूप लाखात आहेत, हजारात आहेत. संबंधित कस्टमरचा, इंडस्ट्रीयलचा माल त्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचवणं, सुरक्षित पोहोचवणं हे त्यांनी काम केलं. आणि जवळजवळ 350 या ठिकाणी शाखा म्हणजे शाखा व्यवस्थापक
वाहन चालक, स्टाफ आणि इतर जे कामगार आहेत असे 350 लोक या व्यवसायामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे 350 लोकांचं कुटुंबाचं प्रमुख पद हे सरांकडे जातं आणि हा अतिशय यशस्वी व्यवसायाने 22 वर्षामध्ये उभा केलेला आहे. आता सरांच्या बद्दल एक सांगतो. म्हणजे आपण जनरली जीवनामध्ये असा विचार करतो की 3 प्रकार आहेत माणसांचे, ते सांगतो त्यानंतर मग सर पुढचं निवेदन करते. जनरली माणसाची अपेक्षा असते की माझाच विकास झाला पाहिजे, मी आणि माझं कुटुंब एवढाच विकास, याला आदिम भावना म्हणतात. दुसरं आहे की माझा विकास झाला पाहिजे, माझ्या परिवाराचा, माझ्या सहकार्यांचा विकास झाला पाहिजे, ही झाली प्रगत भावना. आणि यानंतर माझा तर विकास झाला पाहिजे, माझ्या सहकार्यांचा विकास झाला पाहिजे आणि माझ्या समाजातले जे तळागाळातली माणसं आहेत यांनाही मला सोबत घेता आलं पाहिजे, त्या वंचित घटकांनाही मदत करता आली पाहिजे. ही जी भावना ही उन्नत भावना आहे. 3 प्रकारची माणसं आहेत. आदिम भावनेमधले, जुन्या भावनेतले, दुसरी आहे प्रगत भावना आणि शेवटची जी आहे जी अध्यात्माकडे जाणारी आहे तिचं नाव आहे उन्नत भावना. आज या ठिकाणी मी जो उभा आहे, सरांनी मी आहे सेवादान प्रशासन शाळा जी संचलित शाळा आहे या ठिकाणापासून 45 किलोमीटर अंतरावरती दुर्गम भागात आदिवासी आश्रम शाळेत 1ली ते 10वीचे विद्यार्थी 400 विद्यार्थी आपल्या शाळेत शिकतात. आणि तळेगावातील शाखा प्रमुख गोप्रेमी वृक्षप्रेमी संदीप भाऊ संघवी यांच्या माध्यमातून त्यांना समजलं की आश्रमशाळेतल्या मुलांना नवीन चादरीची अंथरूण पांघरुणाची आवश्यकता आहे. जुनी अंथरूण पांघरुण जुनी झालेली आहे, कारण शासन हे फक्त शिक्षकांचे पगार आणि मुलांचं खाणं पिणं यासाठी अनुदान देतं, पण बाकीच्या ज्या सगळ्या सुविधा आहेत अगदी सकाळी उठल्यापासून ब्रश कोलगेट तेल पासून तर त्यांचं अंथरूण पांघरुण ताट वाटीपर्यंत आणि आरोग्याचा खर्च हा गव्हर्नमेंट देत नाही आहे. तर या शाळेवरती स्वतः सर आले, मॅडम पण आले, त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता. आपल्या आदिवासी बांधवांच्या मुलांसमोर त्यांनी हा वाढदिवस संपन्न केला आणि सर्व मुलांना नवीन अंथरूण पांघरुणाचा जो आनंद दिला त्याबद्दल आमची सेवादान आश्रमशाळा आपल्या काही ऋणी आहे. आणि मी सुद्धा संचालक म्हणून नाही, पण तुमच्या एक परिवाराचा घटक होण्यासाठी हे ऋण व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. त्याबद्दल मी सरांना धन्यवाद देतो. आणि नंतर मी सरांना विनंती करतो की पुढील आपल्या
तर नाचायचं का? नक्की नक्की ना. मी लक्ष व्हिडिओग्राफर आहे आपल्याकडे, नंतर मला कळेल की कोण नाचतंय आणि कोण नाही नाचत आहे. हा, तर तुमच्यासोबत इथे स्टेजवर येतील नलावडे साहेब आणि कवी साहेब तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी कसं नाचायचं. तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, तर ते आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतील की कसं, म्हणजे थोडक्यात ते कोरिओग्राफ करतील. यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. सगळ्यांनी त्यांचं स्वागत करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. वेलकम साहेब. साहेब तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. आमचा एक व्हिडिओ छोटासा व्हिडिओ बनवला आहे आमच्या कंपनीच्या वतीने. तर योगायोगाने तुम्ही आलाच आहात, तर तुम्ही सुद्धा एन्जॉय करा तो व्हिडिओ आणि आम्हाला नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला तो. आता आपण प्ले करणार आहोत.